हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी चॅनल. आम्ही तिरुपतीला खूप वेळा गेलो आहे, खूप वेळा व्लॉग्स बनवलेत, पण हा व्लॉग खूपच जास्त स्पेशल आहे कारण आज आम्ही हा व्लॉग मराठीत बनवणार आहोत. आमच्या खूप साऱ्या सबस्क्रायबर्स आणि फ्रेंड्सकडून अशी रिक्वेस्ट आली की एक ब्लॉग तुम्ही मराठीत बनवा, तर आम्ही ठरवलं तिरुपतीचा ब्लॉग आम्ही मराठीत बनवू. तर आज आम्ही जाणार आहोत तिरुपतीला, पण ही जर्नी अशी होणार आहे की आम्ही पुण्यातून निघून कर्नूलला थांबणार आहोत. तर सकाळी 7 वाजता आम्ही पुण्यातून निघालेलो आहोत. आता वाजतायत सकाळचे 11 आणि आम्ही थांबलो आहोत हॉटेल निसर्गमध्ये. 11:15 होत आहेत. आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही आता निघालोय सोलापूरपासून कर्नूलला. आम्ही आता नळदुर्ग क्रॉस केलेले आहे. हा आहे नळदुर्ग किल्ला. नळदुर्ग फोर्ट हे पावसाळ्यात व्हिजिट करण्याचे डेस्टिनेशन आहे कारण तिथं नरमादी वॉटरफॉल्स आहेत. ते खूपच सुंदर दिसतात, जे फक्त पावसाळ्यात दिसतात. इथे बॉर्डर चेकपोस्ट आहे, पण कारसाठी हा रस्ता आहे. आता आपण क्रॉस केलेली आहे बॉर्डर आणि आलेलो आहोत कर्नाटकामध्ये. रोडची क्वालिटी बद्दल बोलायचं म्हटलं तर रोड स्मूथ आहेत, पॅची वगैरे बिलकुल नाही आहेत. पण हे असं आत्ता कर्नाटकात एंट्री केल्यावर होतं, बट अगोदर महाराष्ट्राच्या इथे रोड मोठे होते, पण बरेच पॅची रोड झालेले आहेत तिथे. आम्ही पोचलो आहोत बसव कल्याणला, जे कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर ऐतिहासिक दृष्ट्याने महत्त्वाचे असून इथे विश्वगुरू बसवण्णाचा सर्वात उंच पुतळा आहे, ज्याची उंची 108 फूट आहे. आम्ही आलो आहोत BPCL कोकोला. BPCL कोको ॲट बसव कल्याण. जर तुम्ही रोड ट्रिप करत असाल आणि त्या दरम्यान जर स्टेट चेंज होत असेल तर त्यावेळी डिझेल किंवा पेट्रोलचा रेट चेक करणे खूप गरजेचे ठरते. ज्या स्टेटमध्ये डिझेल किंवा पेट्रोल स्वस्त असेल तिथे फिल करणे हे कधी पण फायद्याचे ठरू शकते. तर हा रूल आम्ही रोड ट्रिप करताना डेफिनेटली फॉलो करतो. आता इथे झालेलं आहे स्कॉर्पिओचं लंच. आम्ही आता क्रॉस केलेला आहे हुमनाबाद. ह्याच्यानंतर येणारी मोठी सिटी आहे जहीराबाद, जी तेलंगणामध्ये आहे. आता थोड्याच वेळात आम्ही कर्नाटकाची बॉर्डर क्रॉस करून तेलंगणामध्ये एंट्री करत आहोत. हा ब्रिज संपला की आम्ही तेलंगणामध्ये एंट्री करणार आहोत. अजूनही कर्नाटकातच आहोत आणि समोरच्या बोर्डावर दिसत आहे वेलकम टू तेलंगणा. आपण आलो आहोत सदाशिव पेठला, जी राईट हँड साईडला आहे. मी पुण्यातल्या सदाशिव पेठेबद्दल नाही बोलत आहे. तेलंगणामध्ये एक गाव आहे ज्याचं नाव आहे सदाशिव पेठ. आम्ही पोचलो आहोत संगारेड्डीमध्ये. मुंबई हैदराबाद रोड सोडून आम्हाला पकडायचा आहे हैदराबाद बँगलोर रोड कर्नूलला जाण्यासाठी. पण त्यासाठी दोस्ते आहेत जे सांगतात की हैदराबादला जाऊन आउटर रिंग रोड घेऊन हैदराबाद बँगलोर रोड कॅच करा, पण तिकडे खूप ट्रॅफिक असेल या वेळेला. त्यामुळे आम्ही तो रोड सोडून कांडी जंक्शन येणार आहे, तिथून राईट टर्न घेणार आहोत आणि पुढे जाऊन चेवलापासून शादनगरमधून आम्ही पोहोचणार आहोत हैदराबाद बँगलोर रोडला. हैदराबादच्या जवळ आल्यामुळे इकडे खूप ट्रॅफिक झालेलं आहे. 900 मीटरला येत आहे राईट टर्न, ते आहे कांडी जंक्शन. 100 मीटर. हा काय पुढे जाऊन यू टर्न यावं लागेल की काय? हो. या रोडवर कंपॅरेटिव्हली ट्रॅफिक कमी असते, त्यामुळे डिस्टन्स फटाफट कव्हर होते. आम्ही आलो आहोत सनदर्शनी उडुपी प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये. आम्ही निसर्गातून 12:15ला निघालो होतो. आता वाजले आहेत 4:45. आम्ही थांबलो आहे सनदर्शनीमध्ये एक ब्रेक घ्यायसाठी आणि स्कॉर्पिओला पण रेस्ट मिळेल कारण खूप जास्त रनिंग झालेलं आहे म्हणून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आम्हाला जायचं आहे कर्नूलला. तर आमचं हॉटेल सनदर्शनीपासून जवळजवळ 155 किलोमीटर आहे. 155 किलोमीटर जायला आम्हाला 2.5 तास लागतील. हा हैदराबाद बँगलोर हायवे आहे, त्यामुळे इकडे खूपच ट्रॅफिक आहे.
सकाळी आम्ही पुण्यातून निघालो होतो त्यावेळेस आम्ही पुणे सोलापूर हायवेवर होतो. बेसिकली तो मुंबई हैदराबाद हायवे होता. त्यानंतर आता आम्ही ज्या रोडवर आहोत तो आहे हैदराबाद बँगलोर हायवे. 2 मोठ्या सिटींना कनेक्ट करणारा हा रोड हायवे असूनही श्रीनगर कन्याकुमारी जो हायवे आहे आपल्या देशाचा त्याचा काही पार्ट आहे. त्यामुळे इकडे खूप ट्रॅफिक आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सूर्यास्त झालेला आहे पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अंधार काही पडलेला नाही आहे. आमचं डेस्टिनेशन इथून 75 किलोमीटर बाकी आहे. हा बघा चंद्र. कृष्णा रिव्हरचा ब्रिज क्रॉस केल्या इकडे एवढं सारं ट्रॅफिक लागलं. गुगल दाखवतोय की लेफ्ट साईडला एक रस्ता जातोय, तर बघू आता त्या रस्त्याने जाऊ. खूप सारं ट्रॅफिक आहे ऍक्च्युली. बाप रे बाप, किती ते लांब ट्रॅफिक, किती वाहनांची लांब लाईन लागली आहे. ट्रॅक्टरवाले दादा पण घुसले, आम्ही पण आलो. कारण आपल्याकडे आहे महिंद्रा. हा आहे स्कॉर्पिओचा रस्ता. ट्रॅफिक सगळं तिकडे आहे. कधी प्रवासात अशी वेळ येते की आपल्याला ऑफरोडिंग करावे लागते. ऑफरोडिंगसाठी आपली गाडी केपेबल असायला हवी. आपली जी स्कॉर्पिओ आहे ती केपेबल आहे, म्हणून वी लव्ह स्कॉर्पिओ, वी आर स्कॉर्पिओ लवर्स. फायनली आम्ही हायवेला लागलेलो आहोत. आम्ही जे 2 ते 3 किलोमीटरचं ऑफरोडिंग केलं त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अर्धा तास वेट करण्याचा टाइम वाचला. पुढे आल्यावर पाहिलं की ट्रॅफिक स्लो मुव्हिंग होतं कारण सिंगल लेन होतं आणि रोडचं काम चालू होतं. आम्ही तुंगभद्रा रिव्हरचा ब्रिज क्रॉस केलाय आणि आम्ही एंट्री केलेली आहे आंध्र प्रदेशमध्ये. सकाळी आम्ही स्टार्ट केलं होतं महाराष्ट्रातून, नंतर लागलं कर्नाटक, नंतर होतं तेलंगणा आणि आता तेलंगणा क्रॉस करून आम्ही पोचलो आहोत आंध्र प्रदेशमध्ये. आणि आता स्टार्ट होणार आहे कुर्नूल सिटी, जी 10 किलोमीटर आहे इथून. आम्ही ठरवलं हॉटेलला जाण्याच्या अगोदर पहिला गाडीची पेटपूजा करून घ्यावी, म्हणून आम्ही आलोय IOCL कोको. आठ वाजता आम्ही हॉटेल त्रिगुणा क्लार्क्स कर्नूलमध्ये चेक इन केलेलं आहे. तर ही आहे आमची रूम जरा अशी आहे. वॉशरूम्स आहेत, क्लीन आणि नीट आहेत. ही रूम आहे क्वाईट बिग इन साइज. आणि यावेळेस त्यांनी मिनी बार ही ठेवलेला आहे. आता वाजले आहेत 8:45. आम्ही चाललोय डिनर करायला त्रिगुणा क्लार्क यांच्या रेस्टॉरंटमध्ये. तर चला जाऊ. आलोय ह्यांच्या ब्रिज रेस्टॉरंटमध्ये डिनर करायला. आम्ही यांचं टेस्टी जेवण एन्जॉय केलं आणि परत रूममध्ये आलो. आम्ही रायलसीमा रिजनमध्ये आहोत. ते फूड ॲक्च्युली स्पायसी असतं. ते आपलं जे महाराष्ट्रीयन जेवण असतं त्यापेक्षा थोडं डिफरंट असतं, स्पायसी असतं. सो आम्हाला ते खूप आवडतं. आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक होता. उद्याचा दिवस खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण आम्ही कुर्नूल टू तिरुपती चाललो आहे, आपलं मेन डेस्टिनेशन. स्टे ट्यून फॉर अपकमिंग व्हिडिओ. बाय, गुड नाईट.